नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये तर आपल्याला पाहायला मिळत आहे काव्याच्या आई होण्याची खुशी सगळ्यांनाच वाटत आहे. तर एकीकडे नंदिनीला बाळ होत नाही याचं दुःख सगळ्यांना मिळत आहे. तर इथे धनंजयने त्याच्या दोन्ही लेकींसाठी आंब्याची पेटी घेऊन आलेली आहे आणि आंबा बघून काव्य मात्र प्रचंड खुश झालेली आहे. आणि काव्य म्हणत असते, ह्यामधला एक एक रोज आंबा मी खाणार आणि माझी भूक शांत करणार. त्यानंतर माननी लगेच म्हणते, काव्य थांब, आता तू आंबा खायचा नाहीस. वसुंधरा चान्स कसा सोडेल. इथे नंदिनीला तिने टोमणा मारलेला आहे आणि नंदिनीला म्हणत असते, नंदिनी तू आंबा खाऊ शकतेस हां, कारण तू आई होऊ शकत नाही. आणि यावरती सडेतोड उत्तर असं नंदिनी वसुंधराला देत असते आणि म्हणत असते, हो बरोबर आहे तुमचं, तुम्हाला म्हणायचं आहे की मला बाळ होणार नाही तर हरकत नाही, मला बाळ हे होईलच, मी आई नक्कीच होणार आहे, पण तोपर्यंत मी आंबा खायचं काही सोडणार नाही. मला जोपर्यंत बाळ होत नाही तोपर्यंत मी आंबा खातच राहणार. आणि यावरती काव्या नंदिनीकडे पाहायला लागते. नंदिनीचा समजूतदारपणा बघून ते जीवा पुन्हा एकदा इम्प्रेस झालेला आहे आणि वसुंधराचं तोंड मात्र पडलेलं आहे. कारण वसुंधराला सतत सवय असते की नंदिनीला ती कशा प्रकारे टॉर्चर करणार. आता तिला एक कारण मिळालं आहे, ते म्हणजे नंदिनी आई होणार नाही आणि ह्या गोष्टीवरून ती नंदिनीला सतत काहीतरी टोमणे मारत राहणार, तिला टॉर्चर करत राहणार. पण घरातले सगळेजण नंदिनीच्या बाजूने असल्याने वसुंधराने कितीही तिला टोमणे मारले तरीही काही फरक पडणार नाही. नंदिनी मुळातच हुशार आहे. संकटाच्या वेळी पॅनिक न होता पुढच्या माणसाला कसं समजूतदारपणे उत्तर द्यायचं हे नंदिनीकडून शिकायला मिळतं. पाहिल्याबद्दल